अगं धनुदी जरा हळू. आता जर बरं वाटलं. पोटात काहीतरी गेलं. पण आता मी जी गडबड केली ती पोटात राहणार नाही. काय गडबड केली तू धनु दीदी? कुठे काय काय नाही. धनु आता काय माती खाल्लीस तू? आता तुम्ही असताय तर सांगते. मी ना एका पत्रिकेवर त्या सत्यजितचं नाव खोडून आपल्या दादाचं नाव लिहिलं. एवढंच ना. ठीक आहे की मग. कुठे ती पत्रिका? मगाशी शत्रू घेऊन गेला ना ती. काय? आता ती पत्रिका कोणाच्या हाती लागली मग? लागली तर लागली की अक्का. तसं बी त्यांना कुठं कळतंय की मी नाव टाकलंय म्हणून. मी नाही स्केर्ड. अगं पण हे प्रकरण दादावर शेकेल ना. धनु तुला कळत कसं नाही ग? काय पण करण्याआधी जरा विचार करून करत जा ना. हे माझ्या ध्यानातच नाही आलं. मी एक बोलू का? आता तू काय गडबड केली? मला ना तुळजाचं लग्नच गडबड वाटते. बघितलं ना तिचा चेहरा कसा पडला होता. वय ग मला पण असंच वाटतंय. मला तर असं वाटतंय ना दादा फक्त वरवरनं दाखवते की तो खुश आहे, पण आतून तो फार दुःखी आहे. त्या दोघांचं ना काय चाललंय तेच मला कळना झालंय. पण दादालाच डायरेक्ट विचारायचं का तुळजाबद्दल? म्हणजे तो डायरेक्ट आपल्यावरच जाळ काढेल. त्यांना त्या दिवशीच सांगितलंय ना ह्या घरात तो विषय परत काढायचा नाही म्हणून. आणि जरी काढला दादा त्याच्या मनातलं आपल्याला सांगतोय होय. पण तरी आपल्याला माहित आहेच की त्याचा तुळजावर किती जीव येते. काय पूर्ण कधी आला त्याच्या घरनं? हे काय आताच? सूर्या सूर्या बरं झालं तू इथंच भेटलास. डॅडी आल्यात. डॅडी आल्यात? पूर्ण जा चहा बनवायला घे जा. आवर 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 चला चला. डॅडी या बसा की. नाही असू द्या असू. मला चालत. आमचं मेहुणं कुठं दिसत नाहीत. तात्या खोलीत आहेत झोपले असतील. मी आलो उठून. अरे राहू दे राहू दे. आता तूच या घरचा करता पुरुष आहेस. तुझ्याकडेच पत्रिका देतो. कसं बघितलं टोळलं होतं ना आपल्याला हलक्यातली पत्रिका देणार म्हणून. सगळ्यांनी न चुकता लग्नाला यायचं बरं का. डॅडी आहो तुम्ही नको म्हणला असतं तरी आम्ही आलोच असतो की. तुमचं लई उपकार आहे आमच्यावर. अरे उपकार कसलं त्या माणुसकीच्या नात्यानं केलं होतं आम्ही ते सगळं. वा पण तुला आता त्या उपकाराची परतफेड करायचीच असेल. आम्ही तरी काय अडवणार म्हणा तुला. पण कसं आहे हे पंचक्रोशीत मान आहे आम्हाला. तुला तर ठाव आहे. तेव्हा हे लग्न आमच्या मान सन्मानाला शोभल असं झालं पाहिजे का नाही? म्हणजे काय विषयच नाही तर. ईशय सगळीकडे फक्त याच लग्नाचा ईशय निघाला पाहिजे. आणि म्हणून हे लग्न नीट पार पाडायची जबाबदारी तुझी. वचन द्या आम्हाला. काय बी झालं तरी तुळजाचं आणि सत्यजितरावांचं लग्न होणार. देतोयस ना वचन? उपकाराची परतफेड करायची संधी पाहिजे होती तुला.
डॅडी, मी तुम्हाला वचन देतो, हे लग्न व्यवस्थित पार पडत. कसली परीक्षा घेतोयस रे माझी, आणि का घेतोयस? काय चुकलं माझं मला तरी कळू दे ना. आणि मी काय चुकीचं वागलो कोणावर बरं की तू सारखं मला असं अडचणीत टाकतोयस? एकीकडे तू जा मागं लागले सिद्धार्थशी लग्न व्हावं म्हणून, दुसरीकडे डॅडीनी वचन घेतलंय. अरे तुझ्यासाठी सिद्धार्थच योग्य आहे, पण तुझं लग्न दुसरीकडे झालं तर डॅडींच्या माणसानं मनाचा विषय. पण सिद्धार्थ तुझ्याला लय आनंदात ठेवल, पण हे लग्न डॅडींच्या मनाप्रमाणे झालं नाही तर त्यांना वाईट वाटेल. म्हणजे दोघांचं बी बरोबर आहे, आणि दोघं बी माझ्या जवळची आहेत. दोघांचं वाईट झालेलं मी नाही बघू शकत बाबा. आता तूच काय ते मार्ग दाखव आणि या गुंत्यातनं मला बाहेर काढ बाबा. लेकरा, नको काळजी करू. तू देवाचा माणूस आहे. देव तुझ्या अंगात येऊन आम्हाला दिशा दाखवतो, मग तुला का नाही धावणार दिशा? तुझ्या हातनं देव जे काय करून घेईल ते चांगलंच करणार. बघ, सगळं ठीक होईल. त्याच्यावर विश्वास ठेव. त्याचं खेळ ही चांगल्यासाठीच असते. तुझं पण तो तुझ्या मनातल्या पोरगीसंग लग्न लावतोय का नाही बघ. अरे बाबा, तू सगळ्याचा विचार करतो, तुझा पण करेल. तर डॅडी हा प्लॅन असा आहे बघा. हा समजा मंडप, हे पाहुण्यांच्या गाड्यांसाठी पार्किंग, बर, आणि पाहुण्यांची एंट्री अशी ह्या बाजूला असेल. बर बर बर. काय झालं? ते देवीला 1000 दिवे लावायला जायचं होतं. का? तुळजाचं लग्न नीट पार पडावं म्हणून नवस बोलले होते मी. माग तुम्ही तो जलगण गेला होता ना नवस फेडायला? वय ते शालन अक्का नवस बोलल्या होत्या. अरे मग तुम्हाला वेगळं बोलायची काय गरज होती? तुम्ही दोघे काय घरामध्ये नवस नवस खेळता काय? आता सगळं लग्नाच्या नंतर, आता येळ नाही. आहो, लग्नाची तारीख ठरलं की नवस फेडीन असं बोलले होते मी, त्याच्यामुळं फेडावा लागल. असे होय. चिरंजीव, नवस फेडायची तयारी करा. होय डॅडी. हा? कुठं? लग्नासाठी साड्यांवरचे ब्लाऊज शिवायला टाकायला जायचं होतं, आणि फॉल पिको बी करायचे ना. मग लई काम आहे, नंतर वेळ होणार नाही म्हणून. त्यासाठी बाहेर कशाला झालं पाहिजे? तय्यब टेलरला सांगा डॅडीने बोलवतो, लगेच येईल. नाही ते म्हणजे फॉलचं कापड वगैरे सगळं निवडायला पाहिजे ना. तिथं जाऊनच व्यवस्थित होईल ते. इथं नीट करता येणार नाही म्हणून. असं आहे का? जा, लवकर या. डॅडी, मी काय म्हणत होतो, ते नवस पेडायच्या कार्यक्रमाला सूर्याला बोलावलं तर नाही? म्हणजे पुढं होऊन काम करायला कोण तर पाहिजे ना. असं कर, त्याच्या घरच्या सगळ्यांना सांग. ते भांडी बिंडी घासायला माणसं सांगायची गरज नाही बा. सरनोबतांना आमंत्रण करायला हवं. हा, तू काय बोलत होतस? तर मग हे जे आहे, आई, अगं हे काय सुरू आहे? तुम्ही मला वचन दिलं होतं की हे लग्न पुढे ढकलू, आणि आता आत छोटी आई हे लग्न व्हावं माझं म्हणून नवस करते. तुला खरंच असं वाटतंय तुळजा? मला नवस बोललेली नाहीये, बोलणार आहे. 1000 दिवं लावल्यावर तरी तो देव आमचा ऐकल. म्हणजे एक मिनिट,
नाही कळलं मला. तुला माहित आहे ना तुळजा, तुझ्या डॅडींच्या समोर आमचं काही बी चालत नाही. आता त्या देवाचाच आधार आहे आम्हाला. तुझं दुःख बघवत नाही ग, म्हणून 1000 दिवे लावून हे लग्न मोडू दे असा नवस बोलणार आहे मालन. आता देवच पाठीराखा आहे बघ. आणि तोपर्यंत काय, आमची कर्तव्य तर आम्हाला पार पाडावी लागणारच आहेत ना. म्हणून तर पत्रिका द्यायला चालली. हे वाईट जरा जड वाटते. धनु अगं काय करते? आशाने तू एकटीनेच संपवशील सगळा प्रसाद. अगं ते आणि इकडं मला दे. नाही नाही, अगं सगळ्यांना समान प्रसाद मिळाला पाहिजे की नाही. मग थांब जरा. तू अशी खाते ना, ते बघून कोणालाच नाही मिळणार प्रसाद. ठीक आहे बाबा, घ्या टेका. आता टेकू कशाला? टेक म्हणजे घ्या असं सांग की मग. धर. येऊ का ग पोरीनो? अगं आत्या, ये ना बस. दादा, आत्यानी तुळजा आली. कशा आहे? मस्त. आत्या, अरे पत्रिका द्यायला आले. पण डॅडी देऊन गेली की. म्हणून काय झालं? माझं माहेर आहे हे. मला बी वाटतंय की आमंत्रण द्यावं, म्हणून आले पत्रिका द्यायला. बघितलं, आत्या आपल्याला घरातली मानते म्हणून मागातली पत्रिका आणली तिने. तात्या कुठं आहे? त्याचा मान आहे ना, त्याच्या हातात देते पत्रिका. तात्या खोलीत आहेत. बरं मी आले भेटून. आणि हा, आज रात्री देवळात कार्यक्रम आहे, तुम्ही सगळ्यांनी यायचंय, कळलं का? मी आले. राजू, तू आणि आत्यासाठी चहा ठेव. नाही नको. मी काय म्हणते, तुमच्याकडे वेळ आहे का आता? म्हणजे तुम्ही बिझी आहात का? नाही. मग तुम्ही माझ्यासोबत ब्लाऊज शिवायला टाकायला याल का? जा घेऊन त्यांना. तसं बी आता काही काम नाही. तू पण यायचंय? मी? मला काही कारण नकोय. बर. दादा, तुळजाच्या लग्नाची पत्रिका आहे. लग्नाला यायचंय हा नक्की. माझ्या घरचं पहिलंच लग्न आहे. तू आलास तर मला लई बरं वाटत. नाही, मला काय बी ऐकायचं नाहीये. अरे तुळजा भाची आहे तुझी. तुझा आशीर्वाद डोक्यावर घेऊनच तिनं सासरी जायला पाहिजे. मी आशीर्वाद देणारा कोण ग? आणि माझा आशीर्वाद लाभत असता तर माझ्या पोरींची लग्न झाली असती का नाही? या घराची अशी अवस्था झाली असती का? मला कमनशिबी आहे ग, कमनशिबी आहे. म्हणून कोणा माझी सावलीच पडू देत नाही म्या. दादा, हर सगळेच दिवस काय सारखे नसतात. तुझं बी दिवस बदलतील बघ. याच आशीवर जगते ग. अशा लय वाईट असती. माणसाला जगू बी देत नाही, मरू बी देत नाही. या सगळ्यात तुझं चांगलं झालं हे बघून आनंद वाटतो. तुझ्या तरी पदरी सुख पडलं हे बघून एक भाऊ म्हणून बरं वाटतं बघ. श्रीमंती आणि सुख
2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत दादा. गरजा भागतायत म्हणजे सुख लाभतंय असं नाही. शालन, हे शालू, काय झालं? तू तू सुखी नाहीस? दादा ते आर्या रात्री मंदिरात दिवे लावायला जायचंय ना, तिथं बी ये की तू, मला बरं वाटेल. नाही, नको, वाचत यायला नको वाटतं मला. मी ह्या 4 भिंतीत अंधारातच बरा आहे माझ्या. दादा अरे या अंधारातनं या दारूतनं बाहेर पड की आता. तुझी ही अवस्था बघवत नाही मला. असं वाटतंय रोज कणाकणानं संपत चाललायस तू आणि मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. तुझ्यासाठी नाही, निदान माझ्यासाठी तरी दारू सोडशील ना? तुळजाला मोठ्या घरात दिला असं ऐकलं. खर तर तुळजा लग्न होऊन याच घरात यावी अशी लई इच्छा होती माझी. पण हे सगळं हसतात एकेकाचे भोग. या घराचे भोग अजून संपले नाही. तसं बी तुझ्या पोरीला हे घर शोभलं नसतं बघ. असं बोलू नकोस दादा. मग कसं बोलू शालन? लहानपणापासून तू माझ्या पोराला चिडवायचीस, तुझ्या पोरशी त्याचं लगीन लावून देणार म्हणून. तिनं कधी सांगितलं नाही ग, पण तो त्याच आशेवर जगत होता. मला दिसायचं ना, बाप म्हणून समज दिसायचं मला. वाटायचं उठावं आणि तुझ्या घरी यावं, तुझ्याकडे तुझ्या लेकीचा माझ्या पोरासाठी हात मागावा. पण मग नशीब असं पुढे येऊन उभं राहायचं आणि सांगायचं, निंबाळकरच्या जोड्यापाशी बी उभी राहायची लायकी नाही तुझी. कुठल्या तोंडानं हात मागणार आहेस? माझी मलाच लाज वाटायची शालन. मी कुठल्याच कामाचा नाही. मी सूर्यासाठी काय करू शकलो नाही, माझ्या लेकींसाठी काय करू शकलो नाही, माझ्या बहिणीसाठी सुद्धा काय करू शकलो नाही. मी बाप म्हणून घ्यायच्या लायकीचा नाही, मी भाऊ म्हणून घ्यायच्या लायकीचा नाही, मी नवरा म्हणून घ्यायच्या लायकीचं नाही ग. मी काहीच कामाचं नाही, काहीच कामाचं नाही. मी जगायच्याच लायकीचं नाही ग, जगायच्याच लायकीचं नाही. जगण्याचं नमस्कार डॅडी. हा नमस्कार नमस्कार. कशी काय आठवण काढलीत? ते देवळामध्ये 1000 दिवा अर्पण करण्याचा कार्यक्रम ठेवलाय आम्ही, त्याचं निमंत्रण द्यायचं होतं तुम्हाला. 1000 दिवे लावण्याचा कार्यक्रम मोठा दिसतोय. दिवे अर्पण? ते कसं पाई? तिथे लग्नाची तयारी सोडून हे काय भलतच? आणि हा अचानक कार्यक्रम हा एवढा मोठा? नाही, आमच्या 2 नंबरच्या बायको नवस बोलला होता, आता नाही फेडला तर जीवाला उगाच धाकधूक लागून राहील. नवरा नवरीच्या भल्यासाठी करायला लागतं. आमच्या होणाऱ्या जावई बापूंची आत्तापासून काळजी घ्यायला नको का? हा बरोबर आहे. येऊ आम्ही कार्यक्रमाला. या ठेवू का? हो. सूर्या, माझ्या लग्नाची पत्रिका बघितलीच असशील ना तू? लग्नाला ये हा. काय झालं, असं का बघतोय? सूर्या, तुलाही माहित आहे मी त्या सत्यजित सोबत नाही खुश राहू शकत. हे लग्न करून सगळे माझा बळीच द्यायला निघाले. सूर्या, तू मला वचन दिलं होतंस रे की तू हे लग्न मोडशील. मला खरंच नाही करायचंय रे त्या सत्यजित सोबत लग्न. मी सिद्धार्थ शिवाय नाही जगू शकत आहे. तुझं अगं मला सगळं कळतंय की काय करू तेच कळणं झाले. सिद्धार्थला गावी घेऊन ये. आज संध्याकाळच्या कार्यक्रमात
तू प्लीज त्याला घेऊन येशील का तुझ्यासोबत? तो तिथे, मी इथे. इथे माझ्या लग्नाची काय गडबड सुरू आहे हे त्याला काहीच कळत नाहीये. तू त्याला इथे घेऊन आलास तर ऍटलीस्ट तो हे सगळं बघेल तरी, आणि आम्हाला पुढचे निर्णय पण घेता येते. तू इथे नाहीये म्हणून काहीच ठरवता येत नाहीये रे. सूर्य प्लीज, आज संध्याकाळी तू त्याला तुझ्यासोबत घेऊन येशील ना? हॅलो सिद्धार्थ. हां थँक्यू सूर्य, थँक्यू सो मच.